सो बघू शकता फायनली आपण आलेलो आहोत मुंबई क्रिकेट स्टेडियम म्हणजेच वानखेडे स्टेडियमला. दॅट्स अमेझिंग. सो गाईज तुम्ही बघू शकता हा आहे तो ICC वर्ल्ड कप 2011 विक्टरी मेमोरियल स्टँड, म्हणजे इथे तो 6 पडला होता जो तो. सो गाईज तुम्ही बघू शकता हे आहे ड्रेसिंग रूम मुंबई टीमचं आणि या इंडियन टीमचं. हे आहे सो हे गाईज गुड आफ्टरनून. मी निलेश वांबाडेकर ब्लॉगच्या यूट्यूब चॅनल स्वागत करतो आहे. आणि मी आता आहे चर्चगेट मेट्रो स्टेशनला आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा काळा घोड्याची प्रतिकृती आहे. तुम्हाला कळालंच असेल म्हणजे व्हिडिओच्या टायटलवरून. आता आपण चालू आहे वानखेडे स्टेडियमला. पहिल्यांदा मी म्हणजे वानखेडे स्टेडियम प्रॉपरली पूर्ण बघणार आहे विथ म्युझियम वगैरे. आणि शिवांश पहिल्यांदा चालला आहे वानखेडे स्टेडियमला. सो तिघं पण एक्सायटेड आहे. लेट्स सी. 500 रुपये आम्हाला ही तिकीट पडली पर हेड. आणि डिस्ट्रिक्ट म्हणून जे ॲप आहे तिथून तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. सो चला जाऊया. सो गाईज आता आपण चर्चगेट स्टेशनच्या बाहेर आहोत. मेट्रोमधून बाहेर पडल्यानंतर आपण जरा जेवण वगैरे केलं. दुपारीचे आता 3 वाजत झाले, त्यामुळे खाऊन घेतलं कारण आपल्याला 3:30ला तिकडे पोचायचं आहे. आता 3ला 5 मिनटं बाकी आहेत. सो आता इथून एक 5 मिनटं चालत आपण गेट नंबर 2 विनू मकान गेट आहे तिथे पोचणार आहोत. आणि तिथून मग आपल्याला स्टेडियम टूवर आपली सुरुवात होणार आहे. सो चला जाऊया. गाईज आता आपण मध्ये एंट्री केलेली आहे गेट 2ने आणि समोर तुम्ही बघू शकता हे आपलं वानखेडे स्टेडियम. आणि आता इथून आपण एंट्री करणार आहोत. लेट्स सी गो देअर आणि बघूया आपण. सो आता आपण स्टेडियमच्या अगदी जवळ आहे आणि इथून आपल्याला एंट्री आहे. पवारसाहेबांचा पुतळा आणि सचिन तेंडुलकरचा पुतळा आहे. बघू शकता शरद पवार क्रिकेट स्टेडियम. सो लेट्स गो इनसाइड. सो गाईज आता आम्ही जस्ट एंट्री केली आतमध्ये आणि हे असे IDs मिळाले आम्हाला. म्हणजे ही टूर संपेपर्यंत 2-2.5 तास. आणि हे बघू शकता मुंबई क्रिकेट असोसिएशनचं हे ग्राउंड आहे. आणि तुम्ही बघू शकता हे सगळ्यांची नावं आहे. अजिंक्य नाईक प्रेसिडेंट वगैरे आहेत आपले. आणि इथे एक मस्तपैकी असं एक मोठी क्रिकेट बॅट आणि बॉल आहे. आणि इथे काही मर्चंडाईज आहेत म्हणजे टी-शर्ट्स वगैरे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे वगैरे. आणि इथे बरेच सारे असे बॅट्स वगैरे आहेत. आणि इथून आपली टूर चालू होणार आहे. सो तोपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. सो शिवांश खूप एन्जॉय करतो आहे. इथे आपल्याला मर्चंडाईज बघायला मिळतील म्हणजे टी-शर्ट किचन्स वगैरे त्याचे प्राइसेस वगैरे लिहिलेले आहेत. बघू शकता टी-शर्ट आणि त्याचं जॅकेट वगैरे. Tour today. So I'll start by throwing 3 numbers at you. I want you guys to take a guess what the numbers might be. The first number is 1687. The second number is 87,061 and the third number is 209. So 1687, 87. आणि हेच ते आहेत नानासाहेब वानखेडे ज्यांच्या नावाने हे स्टेडियम आहे वानखेडे स्टेडियम. नानासाहेब वानखेडे. सो गाईज हे आहे ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचं मेन हाऊस किंवा BCCIचं मेन हाऊस. म्हणजे इथे सगळे मुख्य निर्णय घेतले जातात. जसं आता T20 वर्ल्ड कपसाठी जी आपली टीम निवडली गेली किंवा शुभमन गिलला ड्रॉप केलं ते म्हणा किंवा सगळे महत्त्वाचे निर्णय जे टीम निवडल्या जातात त्या इथून निवडल्या जातात. मग त्या जेंट्स असो लेडीज टीम्स असो बघू शकता तुम्ही. सो गाईज आता ऑलमोस्ट दीड पावणे 2 तास होऊन गेलेत आपला म्हणजे टूर चालून. आणि आता आपण ॲक्च्युअल चाललो मेन पॉईंटकडे म्हणजे स्टेडियम टूरला. म्युझियम टूर आपला झालेला आहे आणि आता संध्याकाळी 5:15 होत होते. आणि आता आपण चाललो स्टेडियमकडे. बघू शकता स्टेडियमचा हा ग्राउंड फ्लोअर आहे. आणि आता आपण बघणार आहोत मुंबईचं क्रिकेट मेन क्रिकेट किंवा इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम म्हणजेच वानखेडे स्टेडियम. सो लेट्स गो इनसाइड. सो शिवांश पहिल्यांदा बघणार आहे मुंबईचं वानखेडे स्टेडियम आणि वृषाली पण ना. सो चला शिवांश काय बघणार आहे तू? स्टेडियम. सो तुम्ही बघू शकता हा विजय मर्चंट पॅव्हिलियन आणि त्याचं कसं म्हणजे सिटिंग अरेंजमेंट आहेत ते परत इथे पण असं लावलेले आहे. सो बघू शकता फायनली आपण आलेलो आहोत मुंबई क्रिकेट स्टेडियम म्हणजेच वानखेडे स्टेडियमला. दॅट्स अमेझिंग. दिस इज वॉट वानखेडे स्टेडियम. हे मुंबईचं वानखेडे स्टेडियम.
सो गाईज बघू शकता हे आहे वानखेडे स्टेडियम आणि आता 7 तारखेला इथे पहिली मॅच आहे मुंबई वर्सेस इंडिया वर्सेस US म्हणजे अमेरिका आणि त्याचीच तयारी झाली T20 वर्ल्ड कपची. सो तुम्ही बघू शकता हे बाळासाहेब ठाकरे पत्रकार कक्ष, त्यानंतर तिकडे सुनील गावस्कर स्टँड, त्यानंतर गरवारे पॅव्हेलियन, MCA पॅव्हेलियन, दिवेचा रोहित शर्मा स्टँड, आणि हा आहे सचिन तेंडुलकर सरांचा पुतळा. गाईज हा आहे बाळासाहेब ठाकरे प्रेस क्लब. So yes everyone, welcome to the press box or the media box. This is named after Honorable Balasaheb Thackeray. सो हाच आहे तो आयकॉनिक व्ह्यू प्रेस क्लबचा, जिथून तुम्ही पूर्ण मॅच बघू शकता. आणि तुम्ही बघू शकता हा जो ग्रीन पिच आहे सेंटरला, तिथे आपली आता इंडिया वर्सेस अमेरिकेची मॅच होणार आहे. सो तुम्ही बघू शकता हा आहे प्रेस क्लबचा व्ह्यू, एकदम सेंटर व्ह्यू, म्हणजे इथून तुम्हाला कंप्लीट मॅच दिसते. आणि इथेच आता पुढच्या आठवड्यात 7 तारखेला मॅच होणार आहे, बरोबर 1 आठवड्याने, इंडिया वर्सेस अमेरिका वर्ल्ड कपची इंडियाची पहिली मॅच. टोटल 13 पिचेस आहेत आणि त्यातलं जे ग्रीन कलरचं तुम्हाला पिच दिसतं आहे तिथे वर्ल्ड कपची आपली मॅच होणार आहे इंडिया वर्सेस अमेरिका. हा जो झेंडा दिसतोय ना त्याच्या एक्झॅक्टली समोर आहे आणि टोटल 13 पिचेस आहेत. बघू शकता तुम्ही T20 वर्ल्ड कप मुंबई. सो बघू शकता हा आहे क्रिकेट या स्टेडियमचा म्हणजे प्रेस बॉक्स. आता आपण फायनली आतमध्ये चालू आहे ग्राउंडवर. लेट्स गो इनसाइड. सो फायनली आपण आलो आहे स्टेडियममध्ये. कुशल्याच्या चेहरा खुशी बघा. आणि हे आहे ग्राउंड वानखेडे स्टेडियम. इथे तुम्ही मॅचच्या वेळी पण नाही येऊ शकत ॲक्च्युअली. इथपर्यंत येऊ शकता जाळीपर्यंत, पण इथे खाली नाही येऊ शकत. सो दिस इज वॉट वानखेडे स्टेडियम. अमेझिंग. सो खरंच अमेझिंग टूर आहे, प्रत्येकाने अनुभवावी अशी वानखेडे स्टेडियमची टूर. स्टेडियम प्लस म्युझियम. फील द थ्रिल. खरंच फील द थ्रिल आहे. त्या क्रिकेटच्या स्पीचवर तुला खेळायला यायचं आहे ना, आणि इथे असा जोरात 6 मारायचा. मग आई बाबा ओरडणार. यस, तिथून असं जोरात 6 मारला ना की मग सगळे ओरडणार. सो आत्ता स्टेडियम बघितल्यानंतर आता आपण आणखी काय ठिकाणी जाणार आहोत. त्यांनी काय तो प्रत्येक स्पॉट त्यांनी सरप्रायझिंग ठेवलं आहे आणि आता ते सांगतात ऑक्टोबरला जे स्टार्टिंग झालं आहे म्हणजे हे स्टेडियम दाखवायचं. म्हणजे हार्डली 2-3 महिने झालेत ही टूर चालू होऊन. सो खरंच प्रत्येकाने येऊन व्हिजिट करण्यासारखी टूर आहे. आणि आता मंडेला पण व्हिजिट आहे लास्ट वीक बिफोर द मॅच. म्हणजे मॅच आय थिंक गुरुवारी का काहीतरी मॅच आहे तेव्हा. सो गाईज तुम्ही बघू शकता हा आहे तो ICC वर्ल्ड कप 2011 विक्टरी मेमोरियल स्टँड. म्हणजे इथे तो 6 पडला होता जो धोनीने मारला होता फायनल 6. तुम्ही बघू शकता. आणि हा आहे रोहित शर्मा स्टँड. हे दिवेचा पॅव्हेलियन आणि हे वानखेडे स्टेडियम चालू. सो गाईज आता आपण क्लायमॅक्सकडे चाललो आणि ते म्हणजे आपण जाणार आहोत जे खेळाडू जिथे बसतात ड्रेसिंग रूममध्ये तिथे जाणार आहोत. आणि इथे हे सगळे मोठे सेलिब्रिटी वगैरे बसतात MCA पॅव्हेलियनमध्ये. आणि हीच ते स्टेअरकेस आहे जिथून सगळे प्लेयर्स अप आणि डाऊन जातात, मग मुंबई इंडियन्सच्या असो किंवा इंडियन क्रिकेटच्या असो. सो तुम्ही बघू शकता जस्ट अमेझिंग. आता आपण बघणार आहोत मुंबईच्या प्लेयर्स असो किंवा इंडियन प्लेयर्स असो किंवा अवे प्लेयर्स असो त्यांचा ड्रेसिंग रूम. चला. सो हेच ते स्टेअरकेस आहे जिथे आपण म्हणजे प्लेयर्स अप आणि डाऊन जातात. इथे तुम्ही मॅचच्या वेळी पण नाही येऊ शकत, जे आहे आपण या टूरमध्ये बघणार आहोत. आणि बघू शकता तुम्ही हे सगळं. सो इथूनच सगळे प्लेयर्स सगळे आऊट झाल्यानंतर किंवा एखादा प्लेअर म्हणजे जेव्हा बाहेर जातो किंवा आतमध्ये येतो तो इथूनच जातो. आणि या साईड स्क्रीन्स आहेत आणि हे इथे आपण वर जातो.
सो तुम्ही बघू शकता शिवांश पण त्याच आता स्टेअरकेसनी येतो आहे. बघू शकता शिवांश आईचा फोटो काढतो. सो आता आपण अवेची सीट बघायला चाललो. त्याच्यामध्ये आपण तिकडे जाऊन बघणार आहे धोनीची सीट. लेट्स गो. सो मुंबई CSKची जेव्हा मॅच असते तेव्हा या पहिल्या सीटवर धोनी इथे बसतो नेहमी. जसं आपल्याकडे मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्मा बसतो. सो हा अवेचा ड्रेसिंग रूम, पण दोन्ही सेमच आहे. सो गाईज तुम्ही बघू शकता हे आहे ड्रेसिंग रूम मुंबई टीमचं आणि इंडियन टीमचं. हे आहे होम टीमचं ड्रेसिंग रूम आणि हा आहे समोरचा व्ह्यू. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तेंडुलकर इथे बसायचा, म्हणजे बसला होता फायनलच्या मॅचवेळी. तेंडुलकर आणि सेहवाग इथे खुर्ची टाकून मॅच बघण्यासाठी आणि बाकी सगळे प्लेयर इथे बसले होते. सो ही जी कॉर्नरवाली सीट आहे ही आहे पांड्याची. त्याच्यानंतर इथे बाजूला सूर्यकुमार यादव आय थिंक. नंतर इथे शुभमन गिल. तिकडे पहिलीची सीट आहे ही आहे रोहित शर्माची सीट. श्रेयस अय्यर तिकडे कोपऱ्यामध्ये. जड्डू आणि जडेजा अशा सगळ्यांच्या सीट्स आहेत म्हणजे जेव्हा ते इथे येतात या पॅव्हेलियनमध्ये. हा आहे तो व्ह्यू, एकदम समोरून व्ह्यू. अमेझिंग व्ह्यू मिळतो तुम्हाला मॅचचा. सचिन इथे बसायचा मॅचच्या वेळी, म्हणजे नॉर्मली मॅचच्या वेळी इथे बसतो. जेव्हा एकदम टफ मॅच चालू असेल, खूप टेन्शनवाली, इथे बसायचा तेंडुलकर. सो गाईज हाच आहे तो एंट्रन्स डोअर. म्हणजे इथून मेसी आला होता. आता एक जो शो झाला होता म्हणजे मेसी जेव्हा इंडियामध्ये आला होता तेव्हा. सो इथून मेसी आला होता आणि मग तो असं इथून बाहेर स्टेडियममध्ये गेला होता. आणि तुम्ही इथे बघू शकता हे आहे आपलं तेंडुलकर. जेव्हा आपण वर्ल्ड कप जिंकलं होतं तेव्हा तेंडुलकरला जे म्हणजे सन्मान दिला होता इंडियन क्रिकेटने म्हणजे प्लेयर्सने, तो त्याचा फोटो आहे. बघू शकता तुम्ही Sachin200notout.com. आणि इथे आपला आता संध्याकाळचे 6:15 झाले आणि इथे आपली टूर संपलेली. खरंच खूप अमेझिंग टूर आहे. नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा. सो गाईज फायनली संध्याकाळचे 6:15 6:30 झालेत आणि आता आपली टूर संपलेली आहे. आणि खरंच खूप मजा आली या टूरमध्ये. म्हणजे टूर प्लस म्युझियमची टूर प्लस वानखेडे स्टेडियमची टूर. खूप मजा आली. ऑक्टोबरपासून आता हा सुरू झाला आहे इव्हेंट. सो तुम्ही कधीही म्हणजे जाऊन याच्या तिकीट्स घेऊ शकता. 500 रुपये पर हेड आहे डिस्ट्रिक्ट ॲपवर. मी याची लिंक देईनच आणि तिथून तुम्ही बुक करू शकता तिकीट्स. प्रत्येकाने मुंबईतला असो किंवा ज्याला क्रिकेटची आवड आहे त्यांनी इथे येऊन नक्कीच व्हिजिट केले पाहिजे. खूप अमेझिंग टूर आहे. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.